पुढची बातमी, सयाजी शिंदे यांची देवराई आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे। बीडच्या पालवण जवळच्या देवराईला अचानक आग लागली। या आगीमध्ये शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालंय असं कळतंय। वन विभागाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी आलेले आहेत। ही तिथली दृश्य आपण बघतोय। सयाजी शिंदे यांची देवराई सध्या आगीच्या भक्षस्थानी सापडलेली आहे। प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। आमिर, आत्ताची तिथे काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येतंय का? नक्कीच आपण जर बघितलं तर आगीला नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दल ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। विशेष म्हणजे 6 ते 7 अग्निशामक दलाची बॉम्बे तिकडे हजर झालेले आहेत आणि शर्थीच्या ह्याच्यावरच ते विजयाचं काम चालू आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे झाडं लावण्यात आले होते 3 ते 4 वर्षापूर्वी सयाजी शिंदे यांनी तिकडे झाडं लावले होते। विशेष म्हणजे बीडला नेहमीच दुष्काळी भाग आहे म्हणून झाडं कमी आहेत म्हणून हे प्रकल्प उभा करण्यात आला होता। अनेक झाड तिकडे आले होते, पण आपण जर बघितलं तर ह्याच्यात तर जर वन विभागाने लक्ष दिलं असतं त्याच्यावर तर अशी घटना घडली नसती। नेहमीच ह्याच्या आधी पण तिकडं आगीचे घटना घडले होते आणि अनेक झाड जळून खाक झाले होते। विशेष म्हणजे त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी जवळच कुठं काय हे करण्यात आलेलं नाहीये। पण आपण जर आता बघितलं तर बीडचे अग्निशामक दल हे त्याला आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे। जी आमिर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। बीडच्या पालवण जवळच्या देवराईला अचानक आग लागलेली आहे। सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतलेली आपण बघितली। अनेक झाडं त्यांनी इथे लावली, मात्र आता ही शेकडो झाडं जळून खाक झालेली आहेत। सध्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। आपण बघतोय संपूर्ण देवराई आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे। बीडच्या पालवण जवळची ही घटना आहे। देवराईमध्ये आग लागलेली आहे आणि शेकडो झाडं जळून खाक झालेली आहेत। सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र आगीचा भडका किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येत आहे। संपूर्णपणे त्या ठिकाणी वाळलेलं गवत खाली असल्याचं आपण बघतोय आणि त्यामुळे ही आग वेगानं पसरते आहे।